आज आपण मुळ्याचे पराठे, मुळ्याची कोशिंबीर आणि त्यासोबत खाली जाणारी शेंगदाण्याची आमटी अशी रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी एक मध्यम आकाराचे आपल्याला मुळे घ्यायचे आहेत। जास्त कोवळे घ्यायचे नाहीत किंवा जास्त जून देखील घ्यायचे नाहीत आणि ते छान स्वच्छ धुवून आपण त्याचे साल काढून वरील आणि खालील असं टोक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। मी इथं डायरेक्ट फूड प्रोसेसरला किसून घेत आहे। तुम्ही किसणीने देखील किसू शकता, पण फूड प्रोसेसर जर असेल तर त्यांनी पटकन अगदी म्हणतात ना मिनिटभराचं काम होऊन जातं आणि पटकन आपले मुळे खिसले जातात। तर अशा पद्धतीने तुम्ही गाजर देखील खिसू शकता। याचे बरेच फायदे आहेत। हा माझा जुना आहे, माझ्या सासूबाईंचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपले मुळे असे पटकन खिसून तयार झालेले आहेत आणि मुळे खिसल्यानंतर त्याच्यातलं आपल्याला असं दाबून दाबून पाणी पिळून काढायचं आहे, जेणेकरून ते फार असं पचपचीत होत नाही आणि मुळा असा ड्राय आपल्याला झाला पाहिजे पराठ्यासाठी, कारण ऑलरेडी मुळ्यामध्ये मॉइश्चर फार असतं आणि जर ते मॉइश्चर तसंच राहिलं तर आपल्याला पराठा लाटता येणार नाही। त्यासाठी आपल्याला छान मुळे असे ड्राय करून घ्यायचे आहेत। आणि आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। माझ्या मिरच्या तिखट नव्हत्या त्यामुळे मी मिरच्या जास्त प्रमाणात घातलेल्या आहेत। त्याचबरोबर थोडी हळद घालून घ्यायची आहेत आणि आपले जे मुळ्यांचे गोळे होते ते असे फोडून घ्यायचे आहेत। मी यातला एक गोळा हा आपल्याला कोशिंबीरसाठी मी ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून परतून घ्यायचं आहे। छान परतलं गेलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे। परत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि असा परततच आपल्याला मुळा शिजवून घ्यायचा आहे, कारण झाकण ठेवलं तर ते अजून त्याला पाणी सुटतं। आता मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर एका भांड्यामध्ये मी थोडं तेल टाकून फोडणी करून घेत आहे। त्यामध्ये मी थोडी मोहरी, थोडे जिरे, हिंग, कढीपत्ता आणि त्याचबरोबर थोडी हळद आणि लाल तिखट घालून फोडणी थोडी परतून घेतली आणि मग शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्यामध्ये पाणी घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला 1-2 वाफ त्याला आणून द्यायची आहे की आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे। आता आपण कोशिंबीर करत आहोत, तर तो गोळा मी थोडा फोडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी साखर, थोडी चवीनुसार मीठ घालून आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दही घालायचं आहे। दही मी 1 ते 2 चम्मच घातलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता मी फोडणी करून घेत आहे। फोडणीसाठी मी इथं मोहरी, हिंग, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे। इथं मी तेलाचा वापर कमीच केलेला आहे, त्यामुळे फोडणीला जास्त तेल नाही घातलेलं। आता फोडणी त्यामध्ये घालून मी मिक्स करून घेतलेला आहे। ही आपली कोशिंबीर तयार झालेली आहे। इकडं आपलं मुळा देखील शिजून मी थंड करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता आमचूर पावडर घालून घेत आहे। आमचूर पावडर घातल्याने त्याला एक छान वेगळा आंबटसा असा फ्लेवर येतो, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत। हे पराठे थोडे जर पहिल्यांदाच तुम्ही करणारा असाल तर तुम्हाला असं वाटेल की ह्याचे लाटले जात नाही आहेत वगैरे, पण अगदी हलक्या हाताने हे लाटायचे आहेत आणि सारण थोडं सुरुवातीला करताना तुम्ही कमी भरा। मी इथं सारण जास्त घालत आहे, त्यामुळे माझे देखील असे पराठे अगदी परफेक्ट झाले असं नाही आहे, कारण पराठा म्हटला की त्याच्यामध्ये सारण थोडं बाहेर येतंच, कोणत्या ना कोणत्या तरी किनाऱ्यातून वगैरे किंवा मधून असं बाहेर येतं। त्यामुळे 1-2 पहिले पराठे तुमचे मोडू शकतात किंवा असे कसे तरी होऊ शकतात वगैरे, पण अगदी छोटे छोटे बनवा आणि थोडे जाडच बनवायचे आहेत हे पराठे आपल्याला। आता इथे आपला पराठा तयार झालेला आहे। मी तो छान ऑइल लावून भाजून घेत आहे। मी एका पराठ्याला ऑइल लावलेलं आहे, नंतरच्या पराठ्यांना ऑइल नाही लावलेलं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला तूप देखील लावू शकता किंवा ऑइल फ्री खायचं असेल तर तुम्ही ऑइल फ्री देखील खाऊ शकता। आणि जर तुमच्याकडे आमचूर पावडर अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर देखील करू शकता। आता इथं मी पराठे लाटून घेत आहे। हा माझा पराठा छान भाजून तयार झालेला आहे। आता हा दुसरा पराठा देखील आपण भाजून घेत आहोत। आता आपण ताट वाढायला घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी इथं सलाड थोडं घेतलेलं आहे, त्यासोबत दही घेतलेलं आहे, शेंगदाण्याची आमटी, त्याचबरोबर आपले कोशिंबीर घेतलेले आहे आणि पराठे तयार आहेत।
या पद्धतीने तुम्ही कोबीचा देखील पराठा करू शकता। आणि मी इथं पराठ्यासाठी जी कणिक वापरलेली आहे ती आपली रेग्युलर चपातीचीच कणिक वापरलेली आहे, ती वेगळी अशी काही मळलेली नाही आहे। सेम याच पद्धतीने तुम्ही फ्लॉवरचा बनवू शकता, कोबीचा बनवू शकता, मुळ्याचा देखील बनवू शकता आणि खूप टेस्टी होतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडत असेल तर लोणचंही घ्या।